करवीर निवासिनी अंबाबाईचा ज्यावेळी वज्रलेप झाला होता 54 साली, त्यावेळी पटवर्धन धर्माधिकारी जेरे शास्त्री अशा विद्वानांनी या वज्रलेपाचा एक प्रयोग तयार करून ठेवलेला आहे। त्या प्रयोगाप्रमाणेच उत्तर लक्ष्मीच्या वज्रलेपाचा विधीचा भाग सुरू झालेला आहे। पहिल्या दिवशी संध्याकाळी आपण पवमान पंचसूक्ताचं पठण इथं केलेलं आहे। लघु विष्णू म्हणतात त्याला, तो पार पाडलेला आहे। दुसऱ्या दिवशी म्हणजे काल दुपारच्या सत्रामध्ये देवीची सहस्र आवर्तन करण्यात आलेली आहेत। त्यामध्ये काली स्वरूपीची सहस्र आवर्तन करण्यात आलेली आहेत आणि रोज सकाळी या ठिकाणी 1008 देवीचा जो बीज मूलमंत्र आहे लक्ष्मीचा, तो बीज मंत्र वेदातला आहे, त्याचा हवन चालू आहे। आणि आज दुपारी या ठिकाणी देवीच्या काली आणि लक्ष्मी, आता लक्ष्मी स्वरूपाचं जे स्तोत्र आहे किंवा ज्याला वेदमंत्राचा आधार आहे असं सूक्त, त्याची सहस्रावर्तन आज दुपारी होणार आहे। तर हे सगळं करण्याच्या मागचा उद्देश काय, तर ज्यावेळी आपण तत्व काढून घेतलेलं होतं तर त्या तत्वामध्ये बल प्राप्त करून द्यायचं। ते तत्व इकडे तिकडे कुठे जाता कामा नये, ते तत्व जागच्या जागी स्थिर राहायला पाहिजे। आपण आज्यामध्ये काढून घेतलेलं आहे, तुपामध्ये काढून घेतलेलं आहे। ते तत्व स्थिर राहण्यासाठी देवीची सतत प्रार्थना चालली पाहिजे। म्हणून ज्या पद्धतीनं करवीर निवासिनीचा वज्रलेप झालेला होता त्याच पद्धतीने ते वज्रलेपाचा कार्यक्रम आपला सुरू आहे। तर त्यामध्ये काल कुंकुमार्चन केलं, पहिलं आहे ते कुंकुमार्चन सांगितलंय। तर ते कुंकुमार्चन कशा करता, तर देवी आपण निद्रित अवस्थेमध्ये आता आहे आणि ज्यावेळी आपण तिथे पुन्हा प्रतिष्ठापन करणार त्यावेळी तिला उत्थान द्यायचं आहे आणि ते उत्थान देण्याकरता पहिल्यांदा कुंकुमार्चन सांगितलंय। आणि तंडुलार्पण कशा करता, तर धान्याचं अर्पण केलं असता, धान्यामध्ये बीज असतं म्हणजे नवीन उगवण्याची क्षमता असती, तर ते बीज पहिल्यांदा विना टरफलाचं पहिल्यांदा द्यायचं आणि उद्याच्याला आपण जे देणार आहे ते व्रीही देणार आहे म्हणजे टरफल सहित देणार आहे। तर देवीचं ज्यावेळी आत्मा कार्यरत असतो, तो आत्मा कार्यरत करण्याकरता टरफलासहित धान्य द्यायला सांगितलेलं आहे। तर ते व्रीहीचं अर्पण उद्याच्याला होणार आहे। तर तंडुल अर्पण करत असताना नुकतीच अग्रयण पौर्णिमा झालेली आहे। तर अग्रयण पौर्णिमेला नवान्न धान्य स्वीकार असं पंचांगामध्ये लिहिलेलं असतं। तर ते काय असतं, ज्यांनी स्वार्थाग्नी किंवा श्रौताग्नी घेतलेला आहे अशाने आग्रायणेष्टी करायची असती आणि त्यामध्ये नवीन निर्माण झालेलं जे धान्य आहे ते आधी देवाच्या चरणी अर्पण करायचं आणि मग ते प्रसाद म्हणून भक्षण करायचं, असा सालोसाल म्हणजे शेकडो वर्ष हजारो वर्ष भारतात चालत आलेला नियम आहे। तर त्या नियमाप्रमाणे आग्रायण नुकतंच पार पडलेला आहे। आग्रायणेष्टीचा काळ सांगितलाय की साधारणपणे पुढे 1 महिनाभर आग्रायणेष्टी होऊ शकते। तर त्या काळातच आपण ज्या काळात आग्रायणेष्टी होणार आहे त्या काळातच देवीचा प्रतिष्ठापना करतो आहोत। तर त्याकरता देवीला तंडुल अर्पण केले असता, आग्रायणेष्टीमध्ये मुख्य धान्य सांगितलंय वापरायला तंडुल, आणि मग ते तंडुल धान्य आहे ते देवीला अर्पण करायचं, बीज रूपाने अर्पण करायचं आणि देवीला प्रार्थना करायची की तू या मंदिरामध्ये ज्या देवीनं उत्तरा लक्ष्मीनं शिलाहार राजे असतील किंवा शिवाजी महाराज असतील किंवा आणखीन कोणते राजे असतील त्या सगळ्या राजांना बल दिलेलं आहे, तर आता सुद्धा तू आमच्या राष्ट्राला शक्ती दे, आमच्या राष्ट्रातले सगळे जे लोक आहेत त्यांना भक्ती बुद्धी आणि शक्ती दे की ज्या योगे आम्हाला जीवन जगत असताना चांगल्या प्रकारचं जीवन जगता यावं, अशी देवीच्या चरणी प्रार्थना करायची आहे। प्रत्येकाने केलेलं जे कर्म आहे, काही वेळेला लोकांच्या मनामध्ये शंका येते की आम्ही तंडुल अर्पण केले आणि मग त्याचं काय होणार, त्याचं नेमकं कुठेपर्यंत जाणार। तर प्रत्येकाचं जे कर्म आहे त्या कर्माचं फळ हे त्या त्या ठिकाणी कार्यरत होत असतं आणि प्रत्येक शिल्पकार ज्यावेळी काम करत असतो त्यावेळी शिल्पकाराला जी बुद्धी निर्माण होत असती ती कशाच्या रूपाने होत असती, तर आपण जे काही अनुष्ठान करतो किंवा देवीचं नाव घेतो, कलियुगामध्ये नाम महात्म्य महत्वाचं आहे। नाम घेतलं असता कलियुगामध्ये साधी नुसतं रामनाम घेतलं तरी सुद्धा मुक्ती होती असं शास्त्र सांगितलेलं आहे। तर अशा पद्धतीनं सहस्र नामाने जर आपण तंडुल अर्पण केले तर शिल्पकलाला उत्तम बुद्धी प्राप्त होऊन म्हणजे त्यांच्याकडे ती सगळी कला असतीच, पण आत्ता काय करायचं नेमकं ही बुद्धी प्राप्त होण्याकरता त्यांना बल देण्याकरता आपण देवीच्या चरणी हे अर्पण करायचे तंडुल आणि
देवीचं काम चांगल्या पद्धतीनं पार पडो अशी देवीच्या चरणी प्रार्थना करायची. ही थोडीशी माहिती म्हणून सांगितली. तुमच्या हाताची विश्रांती पूर्ण झाली असेल तर आता पुढची व्हायला सुरुवात करूया. अंबा माता